पुस्तकांमध्ये दिसतं. डॉक्टर इमोटो म्हणून आहे. त्यांच्या स्टडीप्रमाणे वॉटर आहे काही मेमोरीजला कॅरी करतं. फीलिंग्स, मेमरी. जेव्हा आपण पाणी पितो, पाणी पिताना आपलं माइंड कुठल्या स्टेटमध्ये आहे विचार करतं. तेच आपले फीलिंग्स जातात आणि ती मेमोरी कॅरी करतं. मग आपण पाण्याला अमृत जल म्हणजे गंगा जलासारखं बनवू शकतो. पाणी क्लीन करण्याचं अल्कलाईन वॉटर आपण जेव्हा पाणी पितो आणि आपली मनस्थिती खराब असेल तर ते पाणी तसंच जाईल. तसंच पण जाईल. तुम्ही जर खुश आहे म्हणजे चांगल्या ओरामध्ये किंवा चांगलं बघतायत काहीतरी किंवा चांगलं ऐकतायत तेव्हा तुम्ही जे पाणी पितायत हां. त्याच्याने तुमची बॉडी क्लीन होते म्हणजे ऑरा चांगला होतो. हो, खरंच तुम्ही सांग- पाण्याला रेकी द्यायची. जर माठ असेल, हंडा असेल की तुमच्याकडे वॉटर फिल्टर असेल, त्याला रेकी द्या ना रोज. बरं. हे शिकवते मी. तेच पाणी एखादी बॉटलमध्ये तुम्ही एनर्जाइज करा आणि त्या हंड्यामध्ये ओता, माठामध्ये ओता. मग रेकी एनर्जीनी तुम्हाला तुमची एकूण एक सेल्स तशी ऍक्टिव्हेट होतील. अन्न आपण जे शिजवतो, मंदिरामध्ये आपण काय म्हणतो प्रसाद. किती स्वादिष्ट वाटतं आपल्याला हे प्रसाद. तोच प्रसाद आपण घरी पण बनवू शकतो. जेव्हा आपण काहीतरी अन्न शिजवलं, त्या तुम्ही भांड्यालाच, कढईलाच तुम्ही हिलिंग द्या. रेकीची सिंबल टाका. ते अन्न सुद्धा एकदम प्रसादासारखं होईल. मग ते ग्रहण करा. माणूस प्रेमळ होतोय. एखाद्या घरामध्ये सगळे पाचही बोट सारखी नसतात. एखादा तरी रागीट असतो, एखादा तरी लहान मुलगा आहे, उन्हाळा असतो, थोडा ओव्हर ऍक्टिव्ह असतो किंवा काही हट्टी असतो. मग तुम्ही पाण्याला आणि रेकी ह्याला द्या ना अन्नाला. मग त्याच्यामध्ये पण ते पंचतत्व बॅलन्स होऊन जातील ना. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTubeवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.